सर्व मांगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार, कसे आहात सर्व? आय होप मस्तच असाल आणि स्वागत आहे तुमचं आपल्या या छोट्याशा पूजेच्या व्लॉगमध्ये। तर आज आहे नवरात्रीचा तिसरा दिवस आणि माझी देवघराची साफसफाई सुरू आहे। तसं तर नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी स्वच्छता करून देवघरामध्ये देवी किंवा देवता बसवले जातात आणि दसऱ्याला डायरेक्ट त्यांची परत त्यांना उठवले जातात। तर मध्ये देवी देवतांना उचलत नाही, पण आम्हाला 11 दिवसापासून सुतक झालेलं होतं, त्याच्यामुळे आमचं देवघर 11 दिवस बंद होतं आणि नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी सुतक संपलं आमचं। तर त्याच्यामुळे मला ही सगळी देवघराची स्वच्छता नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी करावी लागली। तर मी सगळं देवघर रिकामं करून डीप क्लिनिंग करून घेतली आहे। इथे तयारी सुरू आहे माझी हळदीचे लेपणची उंबरठ्याला। तर मी त्याच्यामध्ये हळद आणि चंदन पावडर आणि गोमूत्र घेतलेलं आहे। त्याच्यानंतर कुंकू भिजवलं, तर ते मी स्वस्तिक काढण्यासाठी आणि तांदूळाला लावण्यासाठी भिजवलेलं होतं। तर इथे माझा उंबरठा लाकडी नाही आहे, त्याच्यामुळे असं व्यवस्थित असं लेपण इथे बसत नाही, पण जसं बसतं तसं मी करत असते। त्याच्यानंतर इथे दरवाजावरती हे स्वस्तिक काढलंच पाहिजे आपल्याला। स्टिकर वगैरे तर लावतच असतो आपण, पण हे स्वस्तिक खूप महत्त्वाचं आहे कुंकवाने काढलेलं, तर तुम्ही नक्की काढत जा। आणि आता मला मागच्या वेळेला मी जेव्हा एक महाशिवरात्रीच्या पूजेचा व्लॉग अपलोड केलेला होता, तर तेव्हा मला कमेंट आलेल्या होत्या की पूजेचे व्लॉग तुम्ही अपलोड करत जा। तर त्याच्यानंतर मग मी व्लॉगमध्ये थोडंफार पूजेचं घेण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याच्यामुळेच मी आज हा पूजेचा छोटासा व्लॉग तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। तर इथे मी देवींना मस्त नागवेलीच्या पानावरती स्थापन करून घेते। नागवेलीच्या पानावरती कुंकू लावलेले तांदूळ घेतले आणि त्याच्यावरती देवींना स्थापन केलं आहे। आता आपल्याला 9 दिवस त्यांना उचलता नाही येणार आहे। त्याच्यानंतर हा मंगल कलश स्थापन करते। तर हा ऑलरेडी माझ्या देवघरामध्ये स्थापन असतो। जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला सुरुवात करायची असेल तर तुम्ही नवरात्रीपासून नक्कीच सुरुवात करू शकता। तर स्वस्तिक वगैरे काढून घेतलं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद, कुंकू, फूल, 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी मी त्याच्यामध्ये टाकलेली आहे। इच्छा असेल तर दुर्वा पण टाकू शकता आणि मस्त असे नागवेलीचे पानं लावलेली आहेत 5। नागवेलीची पानं जर नाही अवेलेबल झाली तुम्हाला तर तुम्ही आंब्याचं डहाळ सुद्धा लावू शकता। आणि नारळ जे मी त्याच्यावरती ठेवलेलं आहे ते अगदी पाण्यात तुम्हाला बुडला पाहिजे खाली तांब्यामधल्या पाण्यामध्ये। तर तोपर्यंत म्हणजे कलश पण पूर्ण भरून घ्यायचा आहे की नारळ पाण्यामध्ये बुडेल। तर नारळ जर कोरडा झाला तर मग त्याला लवकर तडा जाऊ शकतो। तर पाण्यामध्ये बुडाल्यामुळे तो ओलसर राहतो आणि लवकर त्या नारळाला कोंब येतो। तर रांगोळी वगैरे छान काढून झाली आणि हे जे अष्टगंध आहे हे मी आमच्या इथे एक ताई विकतात तर त्यांच्याकडून घेतलं आहे। मी पहिल्यांदाच यूज करते, पण मला ते खूप आवडलंय, खूप छान आहे। तर अशी झाली आजची माझी देवपूजा नवरात्रीच्या तिसऱ्या दिवसाची। हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। अजून चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या। बाय बाय।